नमस्कार मंडळी, मी धनश्री जाधव तुमचं माझी यूट्यूब फॅमिली या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत उपवासाची ताकाची कढी। तर त्यासाठी आपण शेंगदाण्याचं कूट आणि ताक मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घेऊया आणि तेलामध्ये आपण हिरवी मिरची याची पेस्ट घालून ते तळून घेऊया। ते छान परतल्यानंतर आपण त्यामध्ये ताक आणि शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं। एकदम सोपी आणि सिंपल पण चवीला एकदम भन्नाट आणि छान अशी ही कढी तुम्ही एकदा कराल तर एका वाटीऐवजी 4-4 वाट्या प्याल, एवढी सुंदर आणि छान अशी ही कढी होते। वरईच्या भाताबरोबर तर एक नंबर लागते। तुम्ही अशा पद्धतीने करा आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। ही पहा आपली कढी किती छान उकळते। झाली आपली कढी तयार। तुम्ही याला ताकाची कढी किंवा ताकाची आमटी पण म्हणू शकता। एकदम सोपी आणि साधी अशी रेसिपी आहे।